सखी सावली काव्यांजली। प्रीतम, आता तूही उखाणे घेण्याची प्रॅक्टिस सुरू कर। मी? अरे असं काय करतोस? आता तुझं लवकरच लग्न होणार आहे ना निक्स बरोबर? अंजली, तू सुद्धा तुझ्या ताईकडून ट्रेनिंग घे बरं का। तुझंही यंदा लग्न करून द्यायचंय। आशू, तू सुद्धा उखाणे पाठ करायला घे। अगं गरज पडेल केव्हाही। हा आई, अगं तिला कशाला? ती लहान आहे अजून, तिचं शिक्षण तरी पूर्ण होते। अगं असं कसं? समज आशूसाठी जर का एखाद्या चांगल्या श्रीमंत घरचं स्थळ आलं तर आपली तयारी असलेली बरी ना। ही पसंत पडली तर चांगला योग सोडून कसं चालेल, नाही का? चला आता सगळं झालं असेल तर एक स्पेशल गोडाची डिश आहे, मी आणते। चला चला, आता दोघांनी एकमेकांना भरवा। अरे काय आहे? लासाय काय? भरवा पटपट। दादा प्लीज भरव ना, आम्हाला पण खायचं आहे। एक काम कर, तूच सुरू कर। काव्या, आता तो उष्टा लाडू आहे ना, तू विशूला भरव। अगं उष्ट खाण्याने ना नवरा बायकोतलं प्रेम वाढतं। मी पण तुला काहीतरी स्पेशल गिफ्ट देणार आहे। खरंच का? ए सांग ना प्लीज प्लीज। ते उद्याच बघ तू। अक्काईला मनासारखं गिफ्ट द्यायचं हे किती दिवसांपासूनचं स्वप्न होतं माझं। आज ते पूर्ण होणार आहे। अक्काई खूप खुश होईल आज। काकू, तू हुशार का मारत बहिणीला भेट द्यायला चाललीस का? ते कानातले मी देणार आहे काव्याला, समजलं? खरं तर तिच्या लग्नातच जायचे होते, तुझा आजारपणाला राहून गेलं, पण आज मी माझी राहिलेली इच्छा पूर्ण करणार आहे। हरकत नाही काकू, तूच दे अक्काईला। शेवटी तिला आनंद होणं महत्वाचं आहे ना। विशू, हे आमच्या सगळ्यांच्या तर्फे छोटंसं गिफ्ट। घ्या घ्या, उघडून बघ आणि कसं वाटतंय ते सांग। वाव, आई, बाबा, पण मावशी, हे इतकं महागडं गिफ्ट? गुप्त्यांकडची गिफ्ट अशीच असतात, ग्रँड नाही वहिनी?
नाही म्हणजे या ब्रँडचं एक घड्याळ 1,00,000-1,15,00,000च्या खाली नसेल. अगं बाई, 1,00,000 घड्याळ अवघडच आहे. आणि हिच्यासाठी कशाला वॉच? ही कुठे जाणार आहे घालून? अरे विशू, तू तुझ्या कॉर्पोरेट इव्हेंट्स मध्ये घेऊन जा की हिला हे घड्याळ घालून. काय ग, जाशील ना? आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुम्हाला गिफ्ट आवडणं, ते आवडले की नाही बस. ठीक आहे, ठेवून दे. काय झालं? काय झालं म्हणून काय विचारतेस? बाहेर पाहिलंस? मधुरा मावशी आहेत ना, त्यांनी विश्वजितरावांना घड्याळ दिलेत भेट म्हणून. 1,15,00,000ची घड्याळ आहेत ती. त्यासमोर हे 25,000चं साधं सुद्धा बरं नाही वाटत ग द्यायला. अगं पण काकू, हे कानातले अक्काईला आवडले होते 12 वर्षांपूर्वी. पण अगं आता ती ह्या घरची सून आहे, तिलाही हे घेताना लाज नाही का वाटणार? नाही, नको. मी काय करते माहितीये का, उद्या किंवा परवा येईन इथं परत, आणि घरात कोणी पाहुणे मंडळी नाही ना, हे बघून काव्याला दे. अगं पण काकू, हे कानातले आज दिले तर त्याला महत्व आहे ना. आणि इतर कोणी किती महागाचं गिफ्ट देत आहे हे आपण कशाला बघायचं? आपण जे गिफ्ट देणार आहोत ना, त्यांना अक्काईला नक्कीच आनंद होईल. हे महत्वाचं नाही का? मला शहाणपणा शिकवू नकोस तू, समजलं? माझं जे ठरलं ते ठरलं. काय मग विश्वजित, सासूरवाडीकडून काय गिफ्ट मिळालं लाडक्या जावयाला? आय एम शुअर काहीतरी युनिकच गिफ्ट मिळालं असणार. वृंदा, काव्यासारखी गुणी मुलगी आमच्या घरात सून म्हणून आली आहे. अगं, हेच केवढं मोठं गिफ्ट मिळालंय आम्हाला. आता आम्हाला त्यांच्याकडून काही नको. अक्काईच्या लग्नाच्या वेळी ना, तिला हे असे सेम कानातले आवडले होते. तिला असेच कानातले घ्यायची खूप इच्छा होती. पुष्पांजली, तुम्ही पण वहिनींसाठी गिफ्ट आणलंय ना? द्या ना. अरे, अंजलीचं गिफ्ट आज मिळायलाच पाहिजे. तिचं गिफ्ट खूप महत्वाचं. तिचं गिफ्ट जर मिळालं नाही ना, तर तिचा आजचा दिवस सार्थकीच लागणार नाही. तिचं गिफ्ट नक्कीच काहीतरी स्पेशल असणार. हो, आणि तिने काहीतरी तिने काहीतरी स्पेशल गिफ्ट आणलंच असणार आहे ना वहिनीसाठी. लाडू, तू मला सरप्राईज देणार होतीस ना, आता तरी दे. अगं, काय झालं माहितीये का, मी विसरले ते घरी. आई, काही पण काय बोलतेस? घरी कुठे विसरलीस तू? अगं, अंजली सकाळी घेऊन आली होती ना, पर्स मध्ये ठेवलंय बघ. लाडू, जा बघू, घेऊन ये. मला हवंय माझं गिफ्ट.
लाडू अगं कानातले हे असे कानातले मला लग्नाच्या वेळी हवे होते. तुला अजून लक्षात होतं? बघू जरा. हा म्हणजे छान आहेत तसे, पण जरा ओल्ड फॅशन्ड वाटतायत. म्हणजे डिझाईन जरा जुनाट वाटतंय. 1 ग्रॅमचे आहेत का? अहो हो, सोन्याचेच आहेत ते कानातले. नाही म्हणजे कसं आहे, 1 ग्रॅम मध्ये हल्ली भरपूर डिझाईन्स मिळतात ना, म्हणून मला वाटलं की 1 ग्रॅमचंच असेल. वृंदा, तुला 1 ग्रॅमच्या दागिन्यांचं बरंच कळतं वाटतं. अंजली, खरंच खूप गोड आहेत कानातली. तुझा चॉईस ना खूप सुंदर आहे. छान दिसतील ना काव्याला. हो लाडू, मला हे गिफ्ट खूप आवडलं. आणि तसंही कुणी किती किमतीचं गिफ्ट दिलंय त्याच्यापेक्षा त्याच्या मागच्या भावना बघायच्या. माझ्यासाठी हे गिफ्ट खूप अनमोल आहे. अगदी बरोबर. काव्यावर जीवापेक्षा जास्त प्रेम आहे पोरीचं. काव्या खुश की अंजली खुश? काय बरं, मी काय म्हणतोय, एक गोष्ट मिस होते. आजच्या दिवसातलं सगळ्यात महत्वाचं आणि स्पेशल गिफ्ट. दादा, अरे विशू, तू काय आणलेस तिच्यासाठी? असं गिफ्ट यांनी आणलं होतं माझ्यासाठी गिफ्ट, म्हणजे मागवलं होतं. आज येणार होतं, पण काहीतरी घोळ झाला. येईलच 1-2 दिवसात, मग दाखवेन मी. भाऊजी तुझ्याशी कसेही वागले तरी तू नेहमी त्यांना सांभाळत आली आहेस. भाऊजींचा मान राखावा म्हणून सगळ्यांसमोर खोटं बोलतेस ना अक्काई. बरं मी काय म्हणतोय, कोणाला भूक लागली की नाही? लागले खूप. चला ना प्लीज जेऊया. वहिनी प्लीज. हे काय, हे गिफ्ट ठेवते आणि लगेच वाढायला घेते. ओके. आलेच. आई, आरसा मी तुझा, दर्पण माझे तू को. लाडू किती छान आहेत ग कानातले. घरपण लग्नाच्या वेळी सुद्धा फार आवडले होते मला. आज 12 वर्षानंतर मिळाले, तरी तितकाच आनंद होतो. पण काय ग, तू मला माझं गिफ्ट का देत नव्हतीस? अगं काकू म्हणाली की सगळ्यांसमोर कसं देणार ना, आपण नंतर देऊयात म्हणून. पण लाडू, अगं हे सोन्याचे कानातले घ्यायला खूप पैसे लागले असतील ना? तू कधी आणि कसे जुळवले सगळे? तुला फार कष्ट करावे लागले असतील ना? जमवले का अक्काई? आणि तुला खरं सांगू, या कानातल्यांसाठी पैसे जमवताना मला फक्त तुझा हा गोड चेहरा डोळ्यासमोर येत होता. हे कानातले तुझ्यावर किती शोभून दिसतील, खूप सुंदर दिसशील तू, हेच आठवत होतं मला. आणि त्यासाठी किती कष्ट करावे लागले असले ना तरी ते मला जाणवलेच नाही.
कारण माझी अक्काई आहेच तशी गोड, प्रेमळ, मायाळू. पुरे झालं माझं कौतुक. तू माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघितलास ना, आता मला तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा. हं? हे कानातले तू तुझ्या हाताने माझ्या कानात घालायचंस. त्यानंतर तुझ्या चेहऱ्यावर जो आनंद येईल ना, तो मला बघायचा. हे घे, ये. जिथे जिथे अडते पाऊले तिथे तुझी हलकीशी चाहुल दे. हसते तुझ्या सगळे सुखात रोजनी, हे तुझेच सारी माझी तूच पाऊल. थँक्यू लाडू. तुला माहितीये, तू ना माझी अत्तराची कोपी आहेस. म्हणजे ती उघडल्यावर कसं सगळ्या वातावरणात सुगंध पसरतो, मन प्रसन्न होतं, सगळे ताणतणाव विसरून जायला होतं. अगदी तसंच तू असलीस ना की खूप छान वाटतं. आणि माझी ही अक्काई अत्तरासारखी नेहमी सुगंधी राहावी, तिचं आयुष्य आणखी भरून जावं असं मला सारखं वाटत असतं. आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार. पुष्पांजली, इकडे केवढ्या सिरियस विषयावर डिस्कशन चालू आहे आणि तुम्ही इथे काय करताय? कोणता सिरियस विषय? खूप सिरियस विषय आहे. सगळ्यांसोबत बसून आईस्क्रीम खाण्याचा आनंद. काय तुम्ही काहीही बोलत असता. काही? अरे, आपल्या माणसांसोबत बसून असं आईस्क्रीम खाणं, आईस्क्रीम खाता खाता गप्पा मारणं, हा काय काही आणि किरकोळ विषय नाहीये. चला चला तुम्ही माझ्या बरोबर, तुम्हालाही कळेल किती मजा येते ते. चला. हो, मी हे सगळं आवरून लगेच येते. अरे नंतर आवरा ना प्लीज. एकदम वहिनीच्या हातचं खाऊन मस्त असं जरा तृप्त झालं आणि सुस्तही. त्यात आईस्क्रीम मागवलंय, एक राऊंड झालाय, आता दुसरा राऊंड चालू आहे, तेच घ्यायला आलोय मी. आणि तुम्ही बघाव तेव्हा काम बहिणीकडे आला पूजेसाठी. जरा तरी एन्जॉय करा. मला ना यातच आनंद मिळतो. दुसऱ्यांना मदत करण्याचा आनंद आहे ना, वेगळाच असतो. काय झालं? असे का बघताय? तुम्ही स्वतःसाठी कधीच काहीच करत नाही ना? म्हणजे मी आजपर्यंत जेवढं तुम्हाला बघितलंय त्यात हेच जाणवलंय की तुम्ही स्वतःसाठी अजिबात जगत नाही, स्वतःची मतं मांडत नाही, स्वतःबद्दल विचार करत नाही. आजच बघा ना, वहिनीसाठी कानातले घेण्यासाठी तुम्ही इतकी मेहनत घेतली आणि नंतर काकूनी सांगितले की ते द्यायचे नाहीत म्हणून तुम्ही काहीच बोललं नाही, गप्प राहिला. तुम्हाला जर ते पटलं नाही तर तुम्ही तुमचं मत ठामपणे मांडलं का नाही? अहो, मला ना वाद घालायला किंवा कोणाचं मन दुखवायला नाही आवडत. आणि स्वतःचं मन दुखवलं गेलं तरी चालेल. असं करून नाही चालत पुष्पांजली. माणसाने स्वतःसाठी तरी असं खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. नेहमीच कोणीतरी तुमच्या मदतीला येईल असं नाहीये. माणूस स्वतःला घडवतो आणि बिघडवतोय, बरोबर ना? आता मान डोलत आहे, उद्या काकू पुन्हा अशा वागल्या ना तर पुन्हा तुम्ही गप्पच राहा. काकू आणि तिच्या घरच्यांनी माझ्यासाठी जे काय केलंय ना, ते मला शब्दात नाही मांडता येणार. त्यांचे खूप उपकार आहेत माझ्यावर. तुम्हाला एक खरं सांगू काय ना, मी स्वतः एक इन्फ्लुएन्सर आहे. लोकांना मी त्यांच्या लाईफ बद्दल टिप्स देतो. तुम्ही कधी कधी असं काहीतरी बोलून जाताना माझीच बोलती बंद होते. तुम्ही ना खरंच
अँटी का? चला आता कन्फर्म शिंग फुटणार आहेत मला. सॉरी सॉरी, तुम्हाला लागलं नाही ना जोरात? खरंच सॉरी. ओके, एवढ्या दिवसात माझ्या हे कसं लक्षात आलं नाही? लव गुरु प्रीतम, दुसऱ्यांना सल्ले द्यायला फार आवडतं ना तुम्हाला. आता तुलाच सल्ल्यांची गरज लागणार आहे. त्या आगीतून तर वाचलास, पण या आगीत कसा होरपळून निघशील ते बघच.